पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ताई दारू कोण प्लीज ताई। एक मिनिट काय काय झालं काय 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 झालं काय बघणार आहे सासूमा दारच नाही उघडत. दारू उघडत नाही म्हणजे का लॉक आहे पण आई आई लॉक का केलंस? आई ऐक मी आलोय सगळं व्यवस्थित होईल तू दार उघड आधी। आई आई मला सांग आपण व्यवस्थित बसून बोलूया। आई आई दार उघड आधी। मामा आपल्याला लवकर दार तोडायला पाहिजे। एवढ्या लवकर दार उघडून नाही चालणार। मामा ऐका माझं लवकर दार तोडा। आई तू मागे त्याच्याच मागे मागे ये तू मला मला बोलू दे। ताई ताई हे बघ दरवाजा उघड ताई। ताई हे बघ मला सांग तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणी आहे का या जगात? ताई उद्या तुला काय झालं तर मी काय करायचं? ताई दार उघड प्लीज। ताई आई मामा ताई दार उघड ना। ताई दार उघड ना ताई। ताई बसलाय ताई दार उघड। आई दार उघड। पप्पाजी सासूमा सासूमा आई दार उघड ना प्लीज। रुपाली दार उघड। आई दार उघड ना। आई रुपाली दार उघड। आई प्लीज दार उघड। रुपाली दार उघड। आई दार उघड। आई उघड। अरे एक मिनिट थांबा। रुपाली आपण बोलून प्रश्न सोडवूया। हा असं वेडेपणा करू नकोस। दार उघड रुपाली। आई ऐक ना प्लीज दार उघड। अद्वैत आणि शेखर आले म्हणजे एव्हाना ताई फासावर लटकली असेल। भाऊजी दार तोडा। बाबा हे कडी का तुटत नाहीये?
रुपाली आई तन्मय डॉक्टरला फोन लाव. पाणी घेऊन ये पाणी. आई तू ठीक आहेस ना? रुपाली हा काय वेडेपणा आहे? थांबा ना थांबा, तिला जरा श्वास तरी घेऊ द्या प्लीज. पाणी घेतो. पाणी घे लवकर. थँक्यू नेत्रा. भाईसाहेब आत्महत्या करत होत्या. त्या पळवाट शोधतायत. भाईसाहेबांना आत्महत्या करावीशी वाटली याचा अर्थ मला त्यांच्याबद्दल जी काही माहिती मिळाली ती सगळी खरी आहे. पण आता भाईसाहेबांना काही झालं तर सगळं सत्य त्यांच्या बरोबरच निघून जाईल. आणि त्यांनाच सगळी सहानुभूती मिळेल. नाही, बाईसाहेबांना जर काही झालं तर ममता मावशी दोषी नव्हत्या हे कधीच कुणालाच कळणार नाही. आता फक्त या सगळ्याचा शेखर साहेबांवर काही परिणाम व्हायला नको. नेत्रा, तू रूम मध्ये कशी पोचलीस? नेत्रा, तू नक्की काय आहेस? मला खरं खरं सांग, रुपाली वहिनी आत्महत्या करणार होती हे तुला आधीच कळलं होतं का? नाही काकू, तू खरं बोलतीयस? हो, मी खरं बोलते, असं काही नाहीये. मग असं कसं घडलं? रुपाली वहिनी? काय झालं काकू? गेली 20 वर्ष मी रुपाली वहिनीला ओळखते. ती आत्महत्या करू शकत नाही. पण आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना आज काय झालं ते. ती आत्महत्या करणं तर सोडच, ती आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. पण मग हे सगळं तेच मला ना काहीच कळत नाहीये. पण माझं मन मला सांगते की हे जे दिसतंय ना तसं नाहीये. आता हे कोडं तुलाच सोडवावं लागेल. सावकाश सावकाश. आई तू आता लवकर बरी हो. एकदा तू बरी झालीस ना की आपण हे घर सोडून आधी निघून जाऊ इथून. तेजस काय बोलतोयस तू? अद्वैत ऐक ना जरा.
शांत राहा ना, मी माझ्या आईशी बोलतोय की नाही. तेजस ती माझी सुद्धा आई. ऐक सावकाश. हे बघ, तुला या घरात सुसाईड करावं असं वाटलं ना, मग ज्या घरात तुला अशी फिलिंग येते तिथे राहून त्या माणसांसोबत राहून काय अर्थ आहे? तेजस, अरे वेळ काय आणि तू काय बोलतोस मूर्खासारखं? करेक्ट बोललात मिस्टर राजाध्यक्ष. किती करेक्ट बोललात तुम्ही. मूर्खासारखं बोलतो मी. का माहितीये? कारण मूर्खच आहे ना मी. आम्ही सगळे मूर्ख आहोत. तुम्ही आम्हाला एवढी वर्ष मूर्ख बनवताय ना. तेजस, काय प्लीज मिस्टर राजाध्यक्ष, माझं तोंड उघडायला लावू नका. तुम्हाला ही गोष्टी व्यवस्थित माहिती. ओके, परिणाम वाईट होतील. तोंडातून एक शब्द जरी काढला असता तर काय तर काय काय करणार आहात? धमक्या देत आहे? बोला, काय करणार आहात? काय करणार आहात? बोला मग काय. आई, 1 मिनिट थांब. तुला या घरात राहून आत्महत्या करावीशी वाटली का या माणसामुळे? बोला, मी शांत नाही बसणार. बोला, काय बोलवतात मिस्टर राजाध्यक्ष? बोला. तेजस, तेजस ऐक ना, ऐक ना. आपण बाहेर जाऊया. कशासाठी? अरे ताईला ती बरं वाटू दे, मग तुला जे काय बोलायचं ते बोल ना. मामा, मला गोष्टी आत्ताच क्लिअर हव्यात. बोला. तेजस ऐक ना. बोला ना. तेजस, आपण बाहेर जाऊ. चल चल, तू चल ना, आपण नंतर बोलू. चल चल तू. या प्रत्येक वेळेस चल माझ्यावर. हाय सावकाश, पाणी घे. सावकाश. रुपाली, तू मला आई म्हणतेस ना? आईला या वयात तू हे दिवस दाखवणार होतीस? का केलंस असं? तुझ्या मनात आत्महत्येचा विचारच कसा येऊ शकतो? आम्ही तुझे कोणी नाही का? रुपाली, मी हात जोडते, पण पुन्हा असा विचार मनात सुद्धा आणू नकोस. चुकलं माझं. मला खूप त्रास होत होता आई. मी समजवण्याचा प्रयत्न केला ना, कोणी समजूनच घेतलं नाही. मला नाही सहन झालं आणि माझ्याशी वाद घातले असते तरी चाललं असं, पण अविश्वास दाखवला माझ्यावर. नेत्रावर विश्वास दाखवला आई. सावकाश. बघितलंस ना काय झालंय ते? आता तरी तुला कळलं का की त्या नेत्रामुळे सगळ्यांना त्रास होतोय? रुपालीने तू जीव द्यायचा प्रयत्न केला. आता तरी जागा हो रे बाबा. आई, काही बोलू नकोस. बघतोयस ना रुपालीची काय अवस्था झाली. खचलीये ती. शेखर, तू तिच्यावर अविश्वास का दाखवतोय? तुझ्या वाईट काळात ती तुझ्या बरोबर होती म्हणून तुझा निभाव लागला हे विसरू नकोस. मी तुला शेवटचं सांगते, यापुढे नेत्राच्या वेडेपणामुळे तू रुपालीला त्रास दिलास, तिच्याशी अविश्वासाने वागलास ना,
तर आम्ही दोघं, मी आणि तुझे बाबा, आश्रमात राहायला निघून जाऊ. आई आणि आपला संबंध कायमचा संपेल. आजी तू यापुढे रुपालीला अजिबात त्रास होता कामा नये. कळलं तुला? आजी आजी तू प्लीज शांत हो आता. आईला इथून पुढे काही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. आणि आता आपण नेत्राची ट्रीटमेंट सुरू केली आहे ना, सो हा विषय इथेच थांबवूयात आपण. बाबा, आणि तुम्हा सगळ्यांना माहितीये मी नेहमी माय मॉम इज द बेस्ट असं का म्हणतो, कारण माझी आई खरंच खूप बेस्ट आहे. ती स्ट्रॉंग आहे, प्रेमळ आहे, पण बेस्ट मॉम कधीही जीव देण्याचा विचार नाही करणार. हो नाही? आई मी समजू शकतो या सगळ्याचा तुला खूप त्रास झालाय. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा तुझ्या मनात असा निगेटिव्ह विचार येईल ना, तेव्हा एक गोष्ट आठवायची की हा तुझा आधी कायम तुझ्या बरोबर आहे. कोणी कितीही अविश्वास दाखवला, काहीही बोललं, तरी माझ्या मनातलं तुझं स्थान कधीच बदलणार नाही आई. सासूमा, तुम्ही असं का वागलात? मी नाही बोलणार तुमच्याशी. सॉरी, सगळ्यांना सॉरी. माझ्यामुळे खूप त्रास झाला. असं मी असं वागायला नको. रुपाली, मीही तुला सॉरी म्हणतो. मला तुझ्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता, पण आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ असं वचन दिलं होतंस ना मला. मग मला सोडून जाणार होतेस तू? तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं हा विचार नाही केलास तू. अशी नेत्रा वेळेवर पोचली नाही तर ऍक्च्युली बाबा, नेत्रा इज द सेवियर. ती खिडकीतून कशी हात आली आय डोंट नो, बट तिने आज जो काही प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला ना, त्यामुळे आपण खरंच तिला अप्रिशिएट करायला हवं. सगळं बाजूला ठेवून जर विचार केला तर नेत्रामुळे आज आई आपल्या बरोबर आहे. खरंय आधी पटतंय मला पण. चला, परत एकदा सिद्ध झालं की आपल्या घरातल्या प्रत्येक माणसासाठी नेत्रा किती महत्वाची आहे. हो ना वहिनी? नेत्रामुळे आज आई आपल्या बरोबर आहे.